मंडळ असते जे सहकार्य केलं, आर्थिक मदत केली त्याबद्दल मी VCC प्रीमियर लीग तर्फे सर्वांचा मी या ठिकाणी आभार मानतो। आणि आता या अंतिम सामन्याला आपण सुरुवात करत आहोत। आणि हे घेतली बॅटिंग घेतली फलंदाजी हां शौर्यवीर या संघाने टॉस विन करून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे। अक्षय झेंडे यांचा खेळाच्या बाबतीत जर पाहिलं तर खेळाचं पूर्ण नियोजन, खेळाडूंचा क्षेत्ररक्षण आणि त्यांची फलंदाजी या बाबतीत त्यांचं नियोजन एकदम अचूक असं असतं आणि या प्रयत्नाने त्यांनी अंतिम सामन्यापर्यंत मजल मारलेली आहे। दोन्ही संघाच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत VCC प्रीमियर लीग तर्फे। अतिशय कष्टाने आणि सकाळपासून या उन्हामध्ये आणि आता संध्याकाळपर्यंत प्रयत्न करून अंतिम सामन्यापर्यंत या दोन संघांनी मजल मारलेली आहे। त्या दोन्ही संघाच्या खेळाडूंचं मी पुन्हा एकदा VCC प्रीमियर लीग आणि या असोसिएशनमधील सर्व सभासदांच्या वतीने मी त्यांचा हार्दिक स्वागत करतो। सामन्याला सुरुवात करत आहोत। पहिला या षटकाचा पहिला गोलंदाजी या ठिकाणी कैलास दुर्गोळी या ठिकाणी करत आहेत। पहिला षटक घेऊन येत आहेत कैलास दुर्गोळी। सामना करणार शिर्के, प्रशांत शिर्के नॉन स्ट्राईकला आहेत। कल्पित परब सामन्याला सुरुवात करत आहोत। या सामन्याचा षटकाचा पहिला चेंडू घेऊन येत आहेत कैलास दुर्गोळी। थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये चुकी झालेली आहे आणि संघाची धावसंख्या 1, षटकाचा 1 चेंडू। पुढील चेंडू कैलास दुर्गुळे यांचा, धावसंख्या 1। पुन्हा एकदा चोरटी धाव घेण्यात यशस्वी कल्पित परब। संघाची धावसंख्या 2, षटकाचा दुसरा चेंडू झालेला आहे। तिसरा चेंडू घेऊन येत आहेत कैलास दुर्गुळे। सामना करतील प्रशांत शिर्के आणि पुन्हा एकदा 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत। संघाची धावसंख्या 3 चेंडू 3 धावा। अंतिम सामना पाहूया या सामन्यामध्ये कुठला संघ विजयी होतो। दोन्ही संघ अटीतटीचे आहेत, एकमेकांना पूरक असे आहेत। दोन्ही संघाचे खेळाडू अतिशय निष्णांत असे आहेत खेळामध्ये, गोलंदाजीमध्ये आणि फलंदाजीमध्ये। या ठिकाणी तेजस पटेल हे या ठिकाणी पंच म्हणून काम पाहत आहेत। त्यांचे निर्णय अचूक असतात। या ठिकाणी या सामन्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये प्रत्येक चौकारला वर्षा भालेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेले आहे। आणि याप्रमाणे संघाची धावसंख्या किती रे? संघाची धावसंख्या
संघाची धावसंख्या 4 आणि षटकाचा किती चेंडू झाले? 4 चेंडू आणि 4 धावा. खरंच दोन्ही संघाचे खेळाडू या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने आपापलं काम करत आहेत. संघासाठी आपापली मेहनत या ठिकाणी ते देत आहेत, आपले एफर्ट देत आहेत. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. 5 चेंडू झालेले आहेत, धावा झालेल्या आहेत 4. संघाची धावसंख्या 4. परत एक चोरटी धाव घेण्यामध्ये कल्पित परब यशस्वी झालेले आहेत. पाणी तिथे मागे. या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले बॉल. किती बॉल झाले? 6 ओव्हर झाली. ओव्हरची समाप्ती आणि स्कोर झाला आहे 5. 5 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा चोरटी धाव घेण्यात यशस्वी कल्पित परब. या ठिकाणी आमच्या असोसिएशनचे अंतर्गत सल्लागार भाई परब हे या ठिकाणी वेळात वेळ काढून आलेले आहेत, मैदानात उपस्थित झालेले आहेत. शाबाश. अच्छा कल्पेश. 7 रन 1 बॉल. आणि अशा प्रकारे सूर्या फायटर्स या संघाचा एक खेळाडू बाद झालेला आहे. या ठिकाणी आपले कल्पित आणि कल्पेश असे 2 भाऊ धुरंधर. आता नवीनच पिक्चर आलेला धुरंधर. तर 2 भाऊ एकमेकांच्या समोर आता आलेले आहेत. एक गोलंदाजी करत आहेत आणि एक फलंदाजी करत आहे. पाहूया दोघं कसा सामना करतील एकमेकांचा. दोन्ही वेगवेगळ्या संघामध्ये आहेत आणि आपापल्या संघासाठी ते आपले कर्तव्य या ठिकाणी बजावत आहेत. आपला संघ कसा विजयी होईल यासाठी दोघंही या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. पुढचा चेंडू आणि अशा प्रकारे एक चोरटी धाव मिळालेली आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 8 धावा झालेल्या आहेत आणि या षटकाचा 3 चेंडू या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. आज एक विलक्षण असा योग या ठिकाणी आलेला आहे. भाई परब आमचे जे अंतर्गत बॉल किती आहेत? 4 बॉल झालेले आहेत. यांची दोन्ही मुलं या ठिकाणी मैदानात आहेत, एकमेकांचा सामना करत आहेत आणि ते पाहण्यासाठी भाई परब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि पुन्हा एकदा सामन्याचा स्कोर झालेला आहे 10 झाले. 10 स्कोर झाले. 10 धावा झालेल्या आहेत आणि बॉल झालेले आहेत 5. त्याचबरोबर झेंडे ब्रदर्स हे देखील एकमेकांच्या विरोधात या ठिकाणी सामन्यामध्ये दिसत आहेत. असा योग क्वचितच वर्षातून या ठिकाणी पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव अक्षय झेंडे यांच्याकडून.
अतिशय खेळीमेळीचं असं वातावरण. दोन्ही संघ एका तडजोडीचे आहेत. दोन्ही संघांना जिंकण्याची अपेक्षा आहे, परंतु एक संघ जिंकेल, दुसरा एक विजेता तर दुसरा उपविजेता म्हणून घोषित होईल. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण अक्षय झेंडे यांच्याकडून आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 12. तिसरं षटक आणि या षटक घेऊन येत आहेत अक्षय झेंडे. आणि हा दुसरा चेंडू, या षटकाचा दुसरा चेंडू अक्षय झेंडे आणि कुठलीही धाव या ठिकाणी निर्धाव असा हा चेंडू आहे. अक्षय झेंडे यांच्याकडून सामना करतील त्यांचे भाऊ रोहन झेंडे. म्हणजे या सामन्यामधून भाऊ एकमेकांसमोर लढतीसाठी मैदानात उपस्थित आहेत. सामना करतील रोहन झेंडे अक्षय झेंडे यांचा. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण योगेश कांबळे यांच्याकडून. नावाजलेले असे खेळाडू गचाळ असं क्षेत्ररक्षण शुभम माडबगत यांच्याकडून. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव. स्कोर झालेला आहे 16. 4 बॉल, 2 चेंडू राहिलेले आहेत. 4 बॉल झालेले आहेत आणि धावसंख्या आहे 16. एक मिनिट 16 आहे. हा ये खेळ चालू ठेवा. वन डी पंचांचा 1 धावाचा या ठिकाणी निर्णय आलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 17 ना. धावसंख्या आहे 17. शेवटचा चेंडू या षटकाचा आणि 1 धाव मिळालेली आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 18. दुसरं षटक संपलेलं आहे. 2 षटक बाकी आहेत, म्हणजे 12 बॉल 3 षटक संपलेले आहेत. शेवटचं षटक आहे 6 चेंडू. धावसंख्या आहे 18. शेवटचं षटक आहे, धावसंख्या 18. काय झालंय? लाईट बंद करा जरा, गाडीची लाईट बंद करायला सांगा. खेळाडूंना त्रास होत आहे. रामाने साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अमित साबळे यांचा या षटकाचा शेवटच्या षटकाचा पहिला चेंडू. पंचांनी कृपया निर्णय द्यायचा आहे. पंचांनी अजून निर्णय दिलेला नाहीये. डॉट बॉलचा इशारा पंचांचा आणि या षटकाचा पहिला चेंडू झालेला आहे. दुसरा चेंडू आहे. 1 धाव मिळालेली आहे आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 19. सूर्या फायटर या संघाची धावसंख्या 19. आणि एक चोरटी धावसंख्या घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. कल्पित परब. पुढचा चेंडू अमित साबळे. सामना करतील रोहन झेंडे आणि
पंचांनी धावचीज झाल्याबद्दल निर्णय दिलेला आहे, विकेट गेलेली आहे आणि सूर्या फायटर्स या संघाचे किती गडी बाद झाले? 2 गडी बाद आणि धावसंख्या आहे 20. बॉल आहे, बॉल नाही तो नाही बॉल किती झाले? 4 बॉल झालेले आहे. ठीक आहे, पुढील खेळाडू आहे मॉन्टी उर्फ मिलन पटेल आणि 1 धावसंख्या मिळालेली आहे. चला, डॉक्टरांना मैदानामध्ये बोलवायचं आहे. अजित साबळे डॉक्टर उपस्थित झालेले आहेत. स्ट्रेचर घेऊन या, स्ट्रेचर. चला, खेळाडू झोपलेला आहे, स्ट्रेचरची व्यवस्था करा. खेळाडू पूर्णपणे मैदानावर झोपलेला आहे. सुरेश गोलांबडे स्ट्रेचर घेऊन या. अमित, चौथा प्राइज पण आहे ना? हा, चौथा पण. या ठिकाणी आताच हाती आलेल्या माहितीनुसार आपल्या दरवर्षी वर्षा भालेकर यांच्याकडून या क्रिकेट सामन्यासाठी काही ना काही आम्हाला योगदान मिळत आहे. तर आता ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता जो सामना सुरू आहे यामध्ये पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं पारितोषिक देखील या ठिकाणी आम्ही जाहीर करत आहोत. चौथं कॅश प्राईज आहे 1000 रुपये, हे आम्ही या ठिकाणी जाहीर करत आहे. त्यांच्यातर्फे हे चौथं पारितोषिक आम्ही देणार आहोत. हा, बोला. नो बॉल रनआउट आणि बॉल काउंट आहे. नोंद घ्या. तेजस साहेब, नोंद घेतलेली आहे आपण सांगितल्याप्रमाणे. चला, खेळाडू तयार झालेला आहे पुन्हा खेळण्यासाठी. आउट झालाय. हा, नो बॉल 1 रन. नोंद घेतलेली आहे. बॉल काउंट पण आहे. सगळी नोंद घेतली आम्ही. हा, सांगतो आम्ही स्कोर कायला. 21 धावा झालेल्या आहेत सूर्या फायटर्स या संघाच्या. 5 बॉल 21 धावा. कोण आहे तो? चला, नवीन खेळाडू श्रेयस घोडेकर नवीन खेळाडू या ठिकाणी मैदानात उतरलेला आहे. शेवटचा चेंडू आहे या षटकाचा. अमित साबळे यांच्याकडून सामना करतील रोहन झेंडे. का 21 5 बॉल 21. नाही, 2 रन्स 2 धावा मिळालेल्या आहेत संघाला. संघाची धावसंख्या आहे, संघाची धावसंख्या 23 झालेली आहे आणि 24चं टार्गेट आहे. शौर्यवीर या संघासाठी एकूण धावसंख्या 24 या ठिकाणी पार करायची आहे. अतिशय कमी अशी धावसंख्या या ठिकाणी सूर्या फायटर्स या संघाकडून झालेली आहे. एकूण किती खेळाडू बाद झाले यांचे सूर्या फायटरचे? एकूण
खेळाडू किती बाद झाले? एकूण किती खेळाडू बाद झाले? सूर्या फायटर्स यांचे 3 खेळाडू बाद होऊन 24 धावांचा डोंगर या ठिकाणी रचलेला आहे. एकूण धावसंख्या शौर्यवीर या संघासाठी 24 धावसंख्या पूर्ण करायची आहे. अंश भलारी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वृंदावन अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनमधील सर्व सभासदांच्या वतीने, सर्व खेळाडूंच्या वतीने वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला खेळ सुरू करायचा आहे. सुरुवातीचं षटक घेऊन येत आहेत सूर्यवंशी साहेब. सामना करतील कैलास दुर्गोळी. वाईट बॉल, पंचांचा निर्णय. या ठिकाणी 1 बॉल 2 रन.
अतिशय चोरटी अशी धाव कैलास दुर्गुळे यांच्याकडून. बर्गर किंगचे मॅनेजर कैलास दुर्गुळे हे या ठिकाणी वेळात वेळ काढून क्रिकेट खेळण्यासाठी आलेले आहेत. चांगली कामगिरी त्यांची संघासाठी आहे. एक धाव अक्षय झेंडे यांच्याकडून. एक धाव डिक्लेअर आहे. 4 बॉल 4 धावा झालेल्या आहेत. 3 बॉल 4 धावा झालेल्या आहेत. माफी असावी. पुढील चेंडू सूर्यवंशी साहेबांचा. सामना करतील अक्षय झेंडे. आणि उत्कृष्ट असा झेल या ठिकाणी कल्पित यांनी घेतलेला आहे. आणि सूर्या या संघाचे आधारस्तंभ या ठिकाणी सर्व मुलं जय जयकार करत आहेत. धावसंख्या झालेली आहे 4 बॉल 4 बॉल 4 रन. शौर्यवीर संघाचा मोठा मासा सूर्या फायटर्स या संघाने गारद केलेला आहे अक्षय झेंडे यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 6 धावा झालेल्या आहेत. षटक संपलं. पहिलं षटक संपलेलं आहे. आता सूर्या फायटर्स या संघाकडून दुसरं षटक घेऊन येत आहेत मॉन्टी पटेल. म्हणजे 20 ना 26 म्हणजे 14 6 झालेत ना 6 म्हणजे 23 बनवलेत ना. मॉन्टी किती झाले धावसंख्या. संघाची धावसंख्या 7. किती आले बॉल चेंडू किती आले 8 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू आणि 8 धावा. पुन्हा एकदा 1 धाव मिळालेली आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 9. तिसरा चेंडू या षटकाचा. आणि चौकार मारण्यामध्ये कैलास दुर्गुळे यशस्वी झालेले आहेत. मॉन्टी पटेल 100 रुपये. हा 100 रुपये 100 रुपये कॅश प्राईज मध्ये कैलास दुर्गुळे यांना जाहीर झालेले होते. त्याप्रमाणे 200 झाले. कैलास दुर्गुळे स्कोर झालेला आहे 13. पाच बॉल 5 बॉल झालेले आहेत 5.
अजून 100 रुपये कोणी दिलेले त्यालाच का? झाले ओव्हर झाले. दुसरं या खेळाचं दुसरं षटक संपलेलं आहे. संघाची धावसंख्या किती? 14. 12 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. मराठा वॉरियर्स या संघाला शौर्यवीर या संघाला 10 धावांची जिंकण्यासाठी आवश्यकता आहे. कैलास दुर्गुळी यांनी एक चौकार मारून 200 रुपये या ठिकाणी कमावलेले आहेत. भाई परब आणि वर्षा पंदिरे यांच्याकडून ते कॅश प्राईजमध्ये त्यांना सामना संपल्यानंतर दिले जाईल. सामना सुरू ठेवायचा आहे. 10 वाजलेले आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल, कारण हा सामना जिंकायचा असेल तर थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे बदल होत आहेत. त्यामुळे खेळाडूवर थोडंसं दडपण येत आहे. मानसिक दडपणामुळे खेळाडू थोडा बिथरलेला असणार आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षण बदल करणं गरजेचं आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण गणेश सानप यांचं. पुन्हा एकदा चोरटी धाव मिळवण्यात यशस्वी झालेले आहेत. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कृपया पंचांचा निर्णय काय आहे? एकूण 16 धावा झालेल्या आहेत. शौर्यवीर या संघाची धाव संख्या 16. तीन बॉल 17 रन. अल हबीबी पुन्हा एकदा चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. कैलास दुर्गुळी हे पंचांशी हुज्जत घालू नये. कृपया पंचांवर दडपण आणू नये. ओव्हरची समाप्ती. हॅलो, 4 बॉल झालेले आहेत. 18 धावा झालेल्या आहेत. शौर्यवीर या संघाच्या किती जिंकण्यासाठी बाकी? 8 बॉल 6 रन जिंकण्यासाठी आवश्यकता आहे. झाले ना ओव्हर?
19. 6 बॉल 5 धावा पाहिजेत. एका षटकामध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 6 चेंडूमध्ये 5 धावा या ठिकाणी जिंकण्यासाठी शौर्यवीर या संघाला आवश्यकता आहे. आणि एक धाव मिळालेली आहे. धाव संख्या झालेली आहे 21. 5 बॉल 4 धावाची आवश्यकता. 3 धावांची आवश्यकता आहे. 5 बॉल 3 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी हा सामना शौर्यवीर या संघाला. कृपया किती झाले? कैलास दुर्गुळे किती झाले? हा किती झाले? धावसंख्या किती झाली? 4 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. चला, चौकार मारल्यावर कैलास दुर्गुळे यांना मॉन्टी पटेल यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. आता किती आवश्यकता आहे? 3 बॉलमध्ये 1 धावाची अपेक्षा आहे आणि अशा प्रकारे शौर्यवीर हा संघ विजयी होत आहे असं दिसत आहे. पाहूया, कदाचित सामना पलटेल देखील. शेवटी क्रिकेट आहे, काहीही होऊ शकतं क्षणार्धात. पाऊस पण येऊ शकतो, बरोबर आहे. क्रिकेट आणि व्हॉलीबॉल प्रमाणे फुटबॉलची देखील आपण टुर्नामेंट या ठिकाणी अरेंजमेंट करणार आहोत. आणि अशा प्रकारे शौर्यवीर हा संघ विजयी ठरलेला आहे. प्रथम क्रमांक आणि उपविजेता संघ आहे सूर्या फायटर्स. या संघाने उपविजेता म्हणून या ठिकाणी मान मिळवलेला आहे. या सामन्यामध्ये कैलास दुर्गुळे यांना मॅन ऑफ द मॅच म्हणून, सामनावीर म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात येत आहे. कैलास दुर्गुळे यांना विनंती आहे की त्यांनी